अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील रस्त्यांवर अनेकदा मोठ्याने आवाज करत सुसाट जाणाऱ्या दुचाकी दिसतात। अनेक दुचाकी चालक कंपनीने दिलेल्या सायलेन्सरवर काढून मॉडिफाईड सायलेन्सर आपल्या दुचाकीला लावून ध्वनी प्रदूषण करत असतात। या सायलेन्सरमधून येणारा कानठळा बसवणारा आवाज, फटाक्यांसारखा धडकी भरवणारा आवाज हा अनेकांसाठी त्रासदायक ठरतो। त्यामुळे अशी वाहने दिसल्यास शहर पोलिसांकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे। दुचाकीमध्ये फेरबदल करून कानठळा बसवणारे सायलेन्सर असलेल्या दुचाकींचा कोपरगाव शहर पोलिसांनी पाठलाग करून दुचाकीसह चालकाला पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर कारवाई केली आहे। रविवारी कोपरगाव शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी 2 ठिकाणी 2 दुचाकीवर कारवाई करत मॉडिफाय केलेले कानठळा बसवणारे सायलेन्सर लगेच काढून कंपनीचे सायलेन्सर बसवण्यास सांगितले आहे। तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। अजूनही जर असे मॉडिफाईड सायलेन्सर कुणाच्या दुचाक्यांना असतील तर ते वेळीच बदलून घ्यावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।